कृष्णा तू काय करतेस इथं अजून? आपल्याला एकमेकांपासून वेगळं करणाऱ्या कागदांची राख झालेली भाते. कृष्णा हट्ट करू नको आणि घरी जा. नाही जाणार. मी आपलं नातं नाही तुटून देणार. आपलं नातं तुटलंय, संपलंय सगळं. का कळत नाहीये तुला? हो खरंच? मग मला इथं उभी राहिलेली बघून काळजीनं कशाला आलास माझ्यापाशी? बोल ना राया, काहीतरी विचारतीये ना मी तुला. कशासाठी आलायस? का तुला माझी काळजी वाटतेय? मला तुझं तोंड बी बघायचं नाही हेच सांगायला मी इथं तुझ्यापाशी आलोय. तू जर इथं अशीच उभी राहणार असशील, सतत माझ्या समोर येणार असशील, तर मी हे घर सोडून निघून जाईन. राया, आता तू ठरव काय करायचंय. तुला चांगलंच माहित आहे राया जे बोलतो ते करतो. हलक्यात कामच नसतंय माझं. हे बघ, तू माझं ऐकून घे. असं मला काय बी ऐकून घ्यायचं नाही कृष्णा. तुझं सगळं ऐकून झालंय, माझं सगळं बोलून झालंय. त्यामुळं माझ्यावर उपकार कर, निघून जाईत ना. का माझं बेलेलं तोंड बघितल्याशिवाय जाणार नाहीस? आज सगळी मंडळी अचानक. बोला सरपंच, काय काम काढलं? अहो आम्ही नावाचं सरपंच, सगळी सूत्र तर विद्या त्यांच्या बंगल्यातनं हलत्यात. अहो तुम्ही किंग मेकर आहे गावचं. असं तुम्ही राजकारणात आला नाही हे बरं आहे, नाहीतर आमच्या सगळ्यांची सुट्टी केली असती बघा. आम्हाला राजकारणापेक्षा समाजकारणात जास्त रस आहे. बोला, काय काम काढलंय? भाऊसाहेब, जत्रा जवळ आली आहे आणि आमची सर्वांची अशी इच्छा आहे, यावर्षी राया आणि कृष्णाताईंच्या हातून देवीची पूजा आणि यात्रेचं उद्घाटन व्हावं. होय, खरंय की. अहो राया आणि कृष्णा वहिनीलाच हा मान मिळाला पाहिजे. कसं आहे भाऊसाहेब, अहो कृष्णानं या गावाचं नाव खूप मोठं केलंय आणि रायानं पण खूप मेहनत घेतली त्याच्यासाठी. अहो दोघांचं लय उपकार आहे त्या गावावर. त्याची थोडीफार परतफेड आम्हाला करू दे की. नाही जमणार. आम्ही दोघं पूजा नाही करू शकत. राया लय मोठा मान आहे यो. आणि असा पण हा मान दरवर्षी तुमच्या घरातच असतो. दरवर्षी भाऊ आणि रंजन वहिनी पूजा करायच्या. आता ही जबाबदारी तुम्ही खांद्यावर घेतली पाहिजे. तुम्ही द्याल ती जबाबदारी खांद्यावर घ्यायला तयार आहे मी. अख्खी जत्रा म्हणलं तरी यो राया एकटा पार पाडत. कृष्णासोबत पूजा करायला काय सांगू नका, मला जमणार नाही. अहो भाऊसाहेब, तुम्ही तरी सांगा काहीतरी. आयुष्यात आजपर्यंत आम्ही कधीच कोणावर जबरदस्ती केली नाही. जो तो ज्याचा त्याचा निर्णय घ्यायला समर्थ. रायाला जर हा मान नको असेल तर त्याच्या जागी मी आणि ऋतिक करतो. नाही नाही, अहो हा मान वेदा त्यांचा. तुम्ही वेदा त्यांच्या घरात जरी राहत असला ना तर वेदा ते नाही होऊ शकत. आणि आमच्या मर्जीनं आम्ही हा मान काही दुसऱ्या कोणाला देऊ शकत नाही. आता भाऊसाहेबांनी सांगितलं तर मात्र आमची काय हरकत नाही. पण तरी पण आम्हाला एकदा वाटतं की रायानं जरा एकदा विचार करावा. माझा विचार झालाय आणि मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. अरे पण थांबा थांबा थांबा, कुणाच्या हातापाय पडण्याची काही गरज नाही. नुकतंच लग्न झालेलं गावात एखादं गरीब जोडपं बघा, त्यांच्या हातनं पूजा करा, त्यांना मान द्या. एकाच घरात वर्षानुवर्ष मान देणं थांबवा आता.
ही घराणेशाही आता बंद करा. जे या पूजेसाठी खरोखर हकदार आहे अशा जोडप्याच्या हातून पूजा करा. जे काय असेल ते गावाच्या एकत्रित विचारानं करूया. अहो पण घराण्याचा मान. आम्ही काय बोललो ऐकलं नाही का तुम्ही? गावात इतरही लोक राहतात, त्यांनाही वाटत असेल ना की आपल्या हातनं पूजा व्हावी, आपल्या हातनं जत्रेचं उद्घाटन व्हावं. वर्षानुवर्ष एकाच घराकडे मान राहिला ना तर त्या घराला त्या मानाची किंमत राहत नाही. त्यामुळे सरपंच यावेळेस दुसऱ्या जोडप्याला मान द्यायचं आणि काही गरज वाटली तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. पण यात्रा दणक्यात झाली पाहिजे मंडळी. अहो हे काय सांगणं झालं का भाऊसाहेब? बर चला येतो आम्ही. या. बघितलंस असं असतं यांचं. ना मला ना तुला घाल कुत्र्याला. मी विधाते नाहीये म्हणून मला हा मान दिला नाही ना. जरा थांबा. विधात्यांची सगळी प्रॉपर्टी, राया आणि मान सगळं माझ्याकडे कसं येत आहे ते बघाच तुम्ही. अंतरा काय झालं? बाहेर पण लई माणसं आली होती मगाशी. जत्रा नाही गावची. ऐक ना, मला ना तुझ्या बरोबर त्या मोठ्या आकाश पाण्यात बसायचं एकदा. ते कधी मोठा होणार आहेस तू? मी इथे यात्रेच्या उद्घाटनाचा, देवीच्या पूजेचा मान मिळावा म्हणून प्रयत्न करते. आणि तुझं काय चाललंय? तुला आकाश पाण्यात बसायचंय? अगं हा मान तर रंजना मावशीन भाऊसाहेबांचा आहे ना. हो, पण गावातली माणसं तर राया आणि कृष्णाला द्यायला निघाले होते. काय म्हणजे कृष्णा परत या घरात येणार आहे? नाही येणार. तुला माहित नाही का काल वकील आलेला ते? वकील या घरात? अंतरा कृष्णा काय प्रॉपर्टीची हिस्सा मागते की काय आता? ही जर खोली जर तिच्या वाट्याला गेली ना तर ते आपल्याला इथनं बाहेर काढेल. मग आपण झोपायचं कुठं? मी काय बोलतेय? तुझं काय चाललंय? झोपायचा प्रश्न कुठून आला? रायाने वकिलाला बोलवलेलं. राया कृष्णाला घटस्फोट देतोय. काय अंतरा? तुला काय एवढा त्रास होतोय? अरे आपल्याला हेच तर हवं होतं. बाबू तू मला तर घटस्फोट देणार नाही ना? सगळ्या गोष्टी फिरवून फिरवून आपल्यावरती कशा येतात रे ते? मी इथे तुला इतकी आनंदाची बातमी सांगते की राया कृष्णाला घटस्फोट देणार आहे. आणि तुझं काय चाललंय? बेबी तिथे मला घटस्फोट देणे. तुला माहितीये, मला विचार करूनच खूप आनंद होतोय की राया कृष्णाला घटस्फोट देणार. असं वाटतं आनंदाने नाचावं, ओढावं, गावं. फायनली राया सिंगल होणार आणि मी त्याची बायको. काय त्याची बायको? मी त्याची बायको शोधून आणणार. माझ्या मर्जीतली कोणीतरी शोधून आणणार आणि या घरातली रायाची जागा तुला घ्यायला लावणार. काय अंतरा माझी जान, माझी डार्लिंग, किती प्रेम करतेस माझ्यावर तू. लग्नानंतरची ही माझी पहिली यात्रा आहे. कृष्णाला मिळणारा सगळा मानपान मी माझ्याकडे वळवते की नाही तू बघच. राया आणि कृष्णाचं वेगळं होणं आपण सेलिब्रेट करूया आणि ही जत्रा धूमधडाक्यात साजरी करूया. हो, आणि आकाश पाण्यात पण बसवत. तू बस आकाश पाण्यात खेळत. तुला ना सांगून काहीही उपयोग नाहीये. मी जातेच. गुलियात्तेलाच सांगते. अगं तिला सांगून काय उपयोग आहे का? ती घरात नाहीच. ती पहाटे गेली गावाला. अचानक कशाला गावाला गेली? अगं गावाकडनं फोन आला होता. ती भाऊकीनं आमची जमीन बळकावली. आता बघ मम्मी तिकडे जाऊन कशी युद्धच करते की नाही ती. म्हणजे जत्रेची सगळी जबाबदारी आपल्यावर. मला माफ कर कृष्णा. मी लय चुकीचं वागतोय तुझ्याशी, लय चुकीचं. खरं तर तुझ्याशी वाईट वागताना मी स्वतःच्याच मनात उतरत चाललोय. मला माफ कर.
मला किती बी त्रास झाला तरी तू जगावीस म्हणून तुझ्यापासून लांब जाण्याचा हा त्रास सहन करतच जगावं लागणार आहे. किती स्वप्न बघितली होती आपण संसाराची, आणि मी ती सगळी मोडून टाकली कृष्णा. आज तुझ्याकडनं देवीच्या पूजेचा मान पण हिरावून घेतला मी. मला माफ कर. हे घर मला खायला उठतंय. इथल्या भिंतींना, दरवाजाला, इथल्या प्रत्येक कोपऱ्याला तुझी सवय झाली आहे कृष्णा. आता तुझ्याशिवाय एकटा मी इथं कसा जगू, कसा जगू कृष्णा? अगं का अशी करायला लागलीस ग तू? हा इकडे ये. मला माहित आहे कृष्णी उदास आहे, ती खात पित नाही म्हणून तू बी खाईनं झाल्यास. हा घास नको करू. जावे बापू. हा बोला की जावे बापू. मामी, मला आत्ताच कृष्णाचा दाखला सापडला. त्याच्यावर तिची जन्मतारीख आहे, पण जन्म वेळ नाही. तुम्ही मला सांगू शकाल का? अहो, ते आता कसं सांगू मी? मामी आठवून बघा की तिची जन्मवेळ मिळणं लय गरजेचं आहे. आमच्या संसाराचा प्रश्न आहे मामी. म्हणजे एकदम बरोबर नाही सांगू शकत, पण जेव्हा कृष्णीचा जन्म झाला का नाही तेव्हा तिच्या वडिलांनी एका माणसासोबत निरोप धाडला होता बघा आमच्यासाठी. त्या माणसाला ना त्या गावात न्यायला बरोबर 2 तास लागले होते. आणि जेव्हा कृष्णीचा जन्म झाला का नाही तेव्हा अर्धा तास मागं पुढे झाला असेल. त्या माणूसाला तेव्हा 9 वाजले होते, म्हणजे 6:30-7चा जन्म असेल बघा तिचा. आणि जेव्हा मी तिच्या आईला भेटायला गेलते का नाही तेव्हा ती मला म्हणली बी होती, तिने सांजायला लक्ष्मी आले माझ्या पोटी म्हणून. पण जावे बापू, हे समजा तुम्ही आत्ता काय विचारताय? मामी मी तुम्हाला नंतर सांगतो. आत्ता गेले महत्वाचं काम आहे मला. हा ठेवतो. कृष्णे, तू अजून रडतीच आहेस होय ग? कृष्णे अगं असा हट्ट करून कसं चालेल तूच सांग बघू. कशा पाय एवढं स्वतःचा हाल करून घेतेस? अशाने तुझी तब्येत आणखीन बिघडल. वाईस ध्यान दे स्वतःकडं. विसरून जरा याला. ती जेवढं त्याला विसरून जायचा प्रयत्न करते तेवढीच मला त्याची आठवण येते. त्याचं मला वाचवणं, माझ्या परीक्षेत मला मदत करणं, मी हिम्मत हरल्यावर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं, मी त्याला माझ्यापासून लांब जायला लावल्यावर मला जवळ आणण्यासाठी खोट्या लग्नाचं नाटक करणं, त्याचं माझ्यावरचं प्रेम व्यक्त करणं, सगळं सगळं आठवतंय मला. आणि याचा त्रास होतोय की आता राया माझ्या आयुष्यात कधीच नसणार आहे, कधीच नाही. असं नको बोलू ग कृष्णे. ते जिथं कुठं असतील ना तुझंच आहेत. ते आत्ता तुला त्यांच्यापासून लांब ठेवतायत, नातं तोडतायत,
कारण तू त्यासनी त्यांच्या आयुष्यात नकोयस म्हणून नाही, तर तुझं आयुष्य त्यांना हवंय म्हणून करतायत ते समज. आत्ता झाला असेल तुम्ही एकमेकांपासून लांब, पण तुम्ही दोघांनी एकत्र यावं, तुझ्यावरचं संकट टळावं म्हणून राया प्रयत्न करतात का नाही बघच तू. राया या समध्यातनं नक्की मार्ग काढते. मामी, हे समजा रायाने सांगितलं तुला? सांगायला कशाला पाहिजे कृष्णे? आम्ही एवढं बी आंधळ झालो नाही की आम्हाला रायाचं प्रेमच दिसणार नाही. हेच प्रेम त्रास देते मामी. मला रायापासून राम राहायला नाही जमत आहे. मला नाही सहन होते. सहन करावं लागलं कृष्णे. या त्रासाच्या पलीकडे तुमच्या दोघांसाठी नक्कीच काहीतरी चांगलं लिहून ठेवलं असेल बघ त्या वरच्यानं. राया तुला नक्की न्यायला येते. खरंच मामी? होय. पण जर का त्याने तुझी तब्येत खराब झालेली बघितली ना तर ते मलाच ओरडतील आणि मी अजिबात ऐकून घेणार नाहीत. तेव्हा तू काळजी घे स्वतःची. पोळी घे बघू. अगं गोळी जेवल्यानंतर खायची असते मामी. व तेच म्हणते मी. म्हणजे तू जेवणार आहेस. कृष्णे, तू जेवायला तयार झालेली बघून मला लई बरं वाटलं बघ. नाहीतर लई काळजी वाटत होती तुझी. मी हे सगळं रायासाठी करते मामी. तूच म्हणलीस ना, राया मला न्यायला आल्यावर माझी तब्येत ढासळली नाही पाहिजे. पण होय का मामी, राया मला न्यायला येईल ना? नक्की येईल. देवी तुझ्या बाबतीत काय चुकीचं होऊ देणार नाही बघ. तू आत्तापातूर समध्यांशी चांगलं वागलीस, समध्यांचं चांगलं केलंस, त्याचं फळ तुला एक ना एक दिवस नक्की मिळेल. ते वरचा तुला आणि रायाला एकत्र आणण्यासाठी काही ना काहीतरी चमत्कार नक्की घडवतो की नाही बघ. तू आईच कळ काढ. माझा राया माझ्याकडे परत येणार असेल तर तू म्हणशील ते करायला तयार आहे मी. गुरुजी, ये बस. आवश्यक त्या गोष्टी आणल्यास ना? हो गुरुजी. जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मस्थान सर्व काही बरोबर आहे ना? होय गुरुजी. ठीक आहे, बघूया काय उपाय निघतोय का ते. हरी हो. हरी हो. गुरुजी, काय झालं? एवढं टेन्शन का दिसतंय तुमच्या चेहऱ्यावर? कृष्णाच्या कुंडलीत काहीच उपाय नाहीये का? आम्ही एकमेकांपासून लांब राहणं हीच लिहिलंय का? येत्या 7 दिवसात कृष्णाचा मृत्यू अटळ आहे. हरी हो.